कविताच्या किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप स्वागत आहे। आज आपण बनवूया उत्तप्पा। ह्याच्यामध्ये हे 2 फुलपात्री भरून रवा घेतलाय आणि 1 फुलपात्र भरून दही टाकले, तुम्ही बघू शकता। आता ह्याला एकजीव करून छान मिक्स करून घेऊया। ह्याला छान असं एकजीव मिक्स करून घेऊया आणि गरजेनुसार पाणी घालूया। हे असं छान हलवून घेतले, अशी कन्सिस्टन्सी पिठाची ठेवा। ह्याच्यामध्ये चवीपुरतं मीठ घालूया। मी ह्याच्यामध्ये आता थोडंसं चवीपुरतं हिंग घेतलंय, थोडासा सोडा घेतलाय, ते मी टाकणार आहे। आणि तुम्ही ह्या पिठाला 10 मिनिटं भिजत ठेवू शकता। लगेच केलं तरी काय हरकत नाही, पण तुमच्याकडे टाईम असेल तर मी लगेच करायला घेणार आहे। हे पहा, हे माझा चपातीचा तवा आहे। मी ह्याच्यावरती तुम्हाला उत्तप्पा करून दाखवणार आहे। हिरवी मिरची, कांदा, टोमॅटो कट करून घेतलेला आहे। मी मसाल्याचे 2 बनवणार आहे, बाकी प्लेन बनवणार आहे। मी आता ह्याच्यामध्ये तेल टाकत आहे। तवा तापलेला आहे आपला छान। आता ह्याच्यामध्ये उत्तप्पा सोडून घेऊया। गॅस तुम्ही ह्याच्यावरती आता आपण असं छान हिरवी मिरची, टमाटर टाकून घेऊया। तुम्ही ह्याच्यात शिमला मिरची, कोथिंबीर टाकू शकता। आपण ह्याला एक कढईने थोडंसं तेल सोडूया नॉर्मली। आता आपण ह्याला दोन्ही साईडून भाजून घेऊया। असं छान पलटला गेला आहे। छान असं दोन्ही साईडून भाजून घेतलेला आहे। अजून एक बनवून दाखवते तुमच्यासाठी। मी थोडंसं तेल टाकलंय आणि हा एक घालून घेऊया आपण तव्यावरती। मग हिरवी मिरची, टमाटर, कांदा टाकून घेऊया। हा मुलांसाठी आहे, त्यामुळं कमी प्रमाणात टाकते। असं नॉर्मली तेल सोडूया। मगासारखं दोन्ही बाजूने ह्याला पण पलटी मारून शेकून घेऊया। हा छान असा दोन्ही बाजूने शेकून घेतलाय। तुम्ही सुद्धा ट्राय करून बघू शकता। हे पहा आपला उत्तप्पा। हे बघा किती छान असा मस्त मऊ लुसलुशीत झाला बघा।